नमस्कार मंडळी आता मुळशी तालुक्यातील मुळशी केसरीचं बुकुम मैदानात आलेलो आहे आणि लखन आणि आज बकासूरची गाडी सेमीला चांगली पळालेली. आज लखनचे मालक आज मनोहर शेठ आज इथं उपस्थित आहे. कशी गाडी पळालेली थोडक्यात त्यांची प्रतिक्रिया घेतलेली आहे या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओ सुरू करू. दादा नमस्कार. नमस्कार. आज बुकुम मैदानामध्ये लखन आणि बकासूर गटपात झालेले आहे, तर काय वाटतं आजच्याला नियोजन कसं होतं? नियोजन चांगलं होतं. आमच्या शेतीत नियोजन केलं. किती नंबर तासावरती होते आज? 4 नंबर तास. कोण होतं ड्रायव्हर आज? ड्रायव्हर बबलू चाचा. कशी होती धावपट्टी कशी होती? चांगली आहे धावपट्टी. शेतकरी आले औरंगाबाद सकाळी आले रात्री निघाले होते? सकाळी 5 वाजता. कसं काय वाटलं मैदान? कसं वाटलं? मैदान चांगलं, नियोजन चांगलं, जास्त उदाटीचं मैदान आहे. पुण्यामधलं म्हणजे जास्त रकमेचं हे मैदान आहे. तर बकासूर आणि लखन गटपात झाले, कसं वाटली गाडी कशी पळाली? गाडी चांगली पळाली. सुट्टा निकाल घेतला. नियोजन चांगलं झालं. तर नियोजन कसं काय म्हणजे आधीच झालं का कधी केलं? खरं तर आम्हाला गाडी पुशेगावलाच पळवायची होती. हां, आमच्या दोघांच्या मिस्टर अंडरस्टँडिंगमुळे गाडीचा फायदा नाही झाला आमचा. म्हणलं तिथं नाही पळाली. पुसेगावला कसं काय होतं नियोजन? हरण्याबरोबर होतं नियोजन चांगलं होतं, पण तळामध्ये काय प्रॉब्लेम झाला? सुट्टी झाली नाही, तो दिवस आमचा नव्हता. पण पुसेगावचं एक नियोजन चांगलं असतं मैदानाचं. आता लखन कुठं असतो? आमचं मोसी तो इकडे आल्यानंतर पुणे जिल्ह्यात आल्यानंतर त्याच्याकडेच असतो भाई, तोच नियोजन करतो. नियोजन तेच करते. कसं वाटतं आज मैदान? कसं वाटतं? मैदान चांगलं आहे. काय सांगसान लखन बद्दल? काय सांगसान? लखन काय चांगलं आहे, स्वभावाला पण आपलं चांगलं आहे. काय आपल्या घरातले काही समान असल्यामुळे आपली नियोजन चांगलं होतं. आणि आज बुकुमच्या मैदानामध्ये एक प्रकारे बकासूर बरोबर नियोजन आणि चांगली गाडी पळालेली. तर पुढचं मैदान कोणतं असं आता लखनचं? चालतंय. एखादं मैदान पळून बैल विदर्भात जाणार पळायला. शंकरपाटा मध्य प्रदेश साईडला. इथून 1000 किलोमीटर जाऊन बैल पळणार जातात 1 महिन्यापूर्वी. आणि आता तिकडे पण शर्यत चालू झालेली म्हणजे? हो, आता आमचं हे जानेवारी फेब्रुवारी सीझन असतं तिकडं. बकासूर बद्दल काय सांगतो? काय त्या बैलाला काय तो शर्यतीचं देव आहे. त्याच्यावर पळणं सुद्धा मोठी गोष्ट आहे, स्वाभिमानाची. आम्ही त्या बैलामध्ये पहिली गोष्ट दुसऱ्यांदा पळतोय. चालतंय. तुम्हाला फायनलसाठी शुभेच्छा.